Class 10 Science and Technology Part 2 Chapter 1 Heredity and Evolution. याचं आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन हा टॉपिक पाहत होतो, ज्यामध्ये इव्होल्यूशनचे कुठकुठले एव्हिडन्सेस अवेलेबल आहेत यांचे 3 टाइप्स आपण पाहिले होते. फर्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, जो आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, तेही आपण स्टडी केलेले आहेत. ओके, याचा जो थर्ड पार्ट होता वेस्टिजियल ऑर्गन्स, ते आपण आता पाहणार आहोत. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, आपण यांना पण डिस्कस केलेलं आहे की असे ऑर्गन्स जे एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, पण ते कुठलंही फंक्शन परफॉर्म करत नाही, रादर ते कधीकधी त्रास देऊ शकतात. असे जे ऑर्गन्स असतात, अनवॉन्टेड ऑर्गन्स प्रेझेंट इन आवर बॉडी, दे आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. त्यांना आपण वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो. जसे आपले हे असतात, अक्कलदाढ म्हणतो ना आपण त्याला, विजडम टूथ, ती चावण्याच्या प्रोसेसमध्ये हेल्प नाही करत. आपल्या तोंडामध्ये ती इतकी मागे असते की ती आपल्याला म्हणजे च्युईंग पर्पजसाठी यूज नाही करता येत, पण ती येण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप त्रास होतो आणि बरेचदा ती त्रासदायकच असते. ओके, तर असे जे ऑर्गन्स आहेत जे आपल्यासाठी नसतील तरीही आपल्याला काहीच फरक पडत नाही, अशा ऑर्गन्सना म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन्स. मग हे वेस्टिजियल ऑर्गन्स एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट का असतात, तर जरी आपल्या बॉडीमध्ये ते कुठलंही फंक्शन परफॉर्म करत नसेल तरीही आपण ज्यांच्यापासून इव्हॉल्व झालो अशा किंवा कुठल्या दुसऱ्या स्पीसीजमध्ये ते फंक्शन्स यूजफुल काम परफॉर्म करत असतात. देअरफॉर दे कॅन बी ट्रीटेड ॲज ए प्रूफ इन इव्हॉल्यूशन. इव्हॉल्यूशनच्या प्रोसेसमध्ये म्हणजे आपण ज्यांच्यापासून इव्हॉल्व झालो त्यांच्या बॉडीमध्ये ते ऑर्गन कुठलं तरी फंक्शन परफॉर्म करत होतं, पण जसजसं इव्हॉल्यूशन झालं तसतसं आपल्याला त्या ऑर्गनची गरज पडेनाशी झाली आणि त्यामुळे त्याची डेव्हलपमेंट काय केली, नेचरने ऑटोमॅटिकली स्टॉप केली. असे जे ऑर्गन्स असतात त्यांना म्हणतो आपण वेस्टिजियल ऑर्गन्स. चला पाहूया. डिजनरेटेड or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. In living organism, sudden development of new tissues or organs for living in changing environment is not पॉसिबल. ओके, एखादा नवीन ऑर्गन, आता सपोज बॉडीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंज झालं तर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सडन डेव्हलपमेंट नाही होत कुठल्याही ऑर्गनची. ओके, इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. मग जे ऑर्गन्स ऑलरेडी त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आपलं असं म्हणतो आपण की एप माकडांपासून आपली बॉडी इव्हॉल्व झाली, त्याचं स्ट्रक्चर पहा. त्याच्या बॉडीमध्ये पाठीचा कणा प्रेझेंट होता, त्याला 4 पाय होते. ओके, आणि जसजसं त्याच्यापासून ह्युमन्सचं इव्हॉल्यूशन झालं तर त्याचा पाठीचा कणा जाऊन दुसरं कुठलं ऑर्गन नाही आलं. ओके, त्यांचा जो स्पायनल कॉर्ड होता, व्हर्टिब्रल कॉलम होता, तोच स्वतःच जो वाकलेला असायचा ॲनिमल्समध्ये हॉरिझॉन्टल, तो हळूहळू व्हर्टिकल आणि स्ट्रेट होत गेला. बरोबर, म्हणजे काय झाली, त्याच ऑर्गन्समध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट होऊन, ग्रॅज्युअल अतिशय स्लो अशी इम्प्रूव्हमेंट होऊन जनरेशन बाय जनरेशन ऑर्गनचं काय होतं, ऑर्गनमध्ये डेव्हलपमेंट होत राहते. ओके, मोस्टली ए स्पेसिफिक सिच्युएशन in a body is useful under certain situation. However, same structure under different situation may become useless or even harmful. जसा एखादा ऑर्गन डेव्हलप होत नवीन ऑर्गन्स काय होतात, तयार होतात. इन द सेम मॅनर एखादा ऑर्गन एखाद्या पर्टिक्युलर ॲनिमलमध्ये युजफुल आहे, पण हळूहळू बॉडीची इव्हॉल्यूशन होत असं समजूया आपण की त्या ऑर्गनची गरज नाही आहे आता. तर मग नेक्स्ट जे इम्प्रूव्ड सिच्युएशन आहे, त्या इम्प्रूव्ड सिच्युएशनमध्ये एखादा पर्टिक्युलर ऑर्गन युजलेस असू शकतो किंवा इवन हार्मफुलसुद्धा असू शकतो. सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट. मग पुढच्या जनरेशन्समध्ये
तो जो ऑर्गन आहे त्याची डेव्हलपमेंट होत नाही, उलट हळूहळू तो काय होत जातो, डिजनरेट होत जातो. तो स्मॉल म्हणजे डेव्हलपमेंट व्हायची गरजच नाही आहे ना, तर मग तो ऑर्गन प्रेझेंट असतो पण बॉडीमध्ये पूर्ण ग्रोथ त्याची होत नाही. Under such situation, as per the principle of natural selection, it takes thousands of years for a structure to disappear. पुढच्या काही जनरेशनमध्ये तो पार्ट बॉडीमध्ये बंदच होऊन जाईल, बरोबर आहे. पण तोपर्यंत तो वीक होत जातो जनरेशन बाय जनरेशन. सच ऑर्गन्स आर सीन in different phases of disappearance in different animals. Such organs, though non-functional in certain organism, it may be functional in other organisms. That is, it is not vestigial in other organisms. Okay. For example, appendix, ha part. It is useless in human, but it is useful and fully functional organ in ruminants. रुमिनंट्सच्या बॉडीमध्ये, म्हणजे रुमिनंट्स म्हणजे कोण, गाय बकरी जे रवंथ करतात असे ॲनिमल्स आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये अपेंडिक्स हा फुल्ली फंक्शनल ऑर्गन आहे. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना, आपल्या जे पिन्ना आहे इयरचा, आपण हलवू नाही शकत कान. आवाजाच्या दिशेने आपल्याला कानाची मूवमेंट करता येत नाही, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मसल्स प्रेझेंट आहे इयर पिन्नामध्ये, पण ते वर्क करतात का, काही नाही. विच आर युजलेस इन ह्युमन आर युजफुल इन मंकीज फॉर मूवमेंट ऑफ इयर पिन्ना. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेल बोन, माकड हाडाचं शेवटचं टोक, ज्याला कॉकिक्स पण म्हणतो आपण, तिथे माकडांना शेपटी त्याला अटॅच असते. आपल्या बॉडीमध्ये त्याची पण काही गरज नाही आहे, पण तो बोन प्रेझेंट आहे. विजडम टीथ अँड बॉडी हेअर. बॉडी हेअर आपण ह्युमन बीइंग्स काय करतो, कपड्यांचा यूज करतो आपलं ब्रेन डेव्हलप असल्यामुळे, त्यामुळे कोल्डपासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला बॉडी हेअरची गरज नसते. पण दॅट इज ऑल्सो ॲन ऑर्गन विच इज वेस्टिजियल ऑर्गनमध्ये आपण बॉडी हेअरला टाकू शकतो. ओके. तर हे काय आहे, हे प्रूफ आहे, इव्हॉल्युशनचे प्रूफ आहे. ओके. हे एक्झाम्पल्स इथे दाखवलेले आहे, विजडम टीथ, इयर पिन्ना, मसल्स आणि अपेंडिक्स. ओके. ऑब्झर्व द पिक्चर. हे पिक्चर्स पहा तर काय दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये स्केलेटल आहे, फॉसिल्स आहेत, आहे ना. हा अजून एक प्रूफ आहे कशाचा, इव्हॉल्युशनचा. इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन याला म्हणतात पॅलिओन्टोलॉजिकल इव्हिडन्सेस, ज्यांना फॉसिल्स म्हणतो आपण. हे काय आहे, फॉसिल्स आहेत, म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो जे ॲनिमल्स एक्झिस्ट होत होते त्या ॲनिमल्सचा सांगाडा आहे हा. दगडांमध्ये एक तर प्रिंट झालेला किंवा दगडांमध्ये तो स्टोअर करून ठेवला होता नेचरच्या वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेसच्या थ्रू. हे बघा फॉसिल उमटलेलं आहे इथे, आहे ना, दगडामध्ये सांगाडा प्रिंट झालेला आहे, बरोबर आहे. हे जनरली आपल्याला जे घडीचे खडक असतात ना त्यामध्ये मिळतात. तर हा एक पुरावा आहे, म्हणजे असे आपल्याला बरेचसे ॲनिमल्सचे फॉसिल्स मिळाले आहेत, जे ॲनिमल्स आता अवेलेबल नाही आहेत, पण जे याच्या आधी जमिनीवर होऊन गेले आहेत आणि जे दोन ॲनिमल स्पीसीसच्या मधल्या ज्या स्पीसीज आहेत त्या इंडिकेट करतात. त्याचं एक्झाम्पल पाहूया आपण. हां, जसे हे ॲनिमल्स पहा, डक बिल प्लॅटिपस किंवा लंग फिश किंवा पेरिपॅटस. हे दोन ज्या स्पीसीज आहेत त्या दोन स्पीसीजच्या मधली लिंक आहे ही, बरोबर आहे. ह्या स्पीसीज आता अर्थवर सापडत नाही, पण जसं आपण म्हणतो ना, एक्झाम्पल पाहूया आपण. बर्ड्स आणि रेप्टाईल्स. मी उलट्या सिक्वेन्सने लिहिलं. असं म्हणतात की रेप्टाईल्सपासून इव्हॉल्व होऊन बर्ड्स बनले आहे. ओके. तर डायनासोरचे असे काही पर्टिक्युलर सॅम्पल्स फॉसिलचे सॅम्पल्स मिळालेले आहेत, ज्यामध्ये रेप्टाईल आणि बर्ड्सच्या मधली लिंक जी आहे असे काही ऑर्गॅनिझम्स अर्थवर याच्या आधी होऊन गेले आहेत, ज्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टीज रेप्टाईलसारखे आहेत आणि काही प्रॉपर्टीज बर्ड्ससारखे आहेत. म्हणजे रेप्टाईलसारखे पाय, शेपटी आहे आणि ते उडूसुद्धा शकतात.
तर हे काय आहे, हे कशापासून कळतं आपल्याला, असे आपण कसं म्हणू शकतो की ही पर्टिक्युलर स्पीसीज अर्थवर प्रेझेंट होती, बिकॉज ऑफ द पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस we get from the earth. Okay, so let us start the study of this. A question may arise in your mind that which organism existed millions of years ago. How can we tell this? Now this secret has been hidden in the earth. Large number of organisms get buried due to disasters like flood, earthquake, volcano, etc. Remnants and impressions of such organisms remain preserved underground. These are called as fossils. Study of fossils is an important aspect of the study of evolution. हे जे फॉसिल्स आहेत म्हणजे कुठल्याही नॅचरल डिझास्टरमुळे जमिनीमध्ये मातीमध्ये हे जे ॲनिमल्स गाडले जातात. ओके, आणि खूप वर्ष खूप हळूहळू ते जमिनीमध्ये खूप आत गाडले जातात. त्याच्यावर हीट, प्रेशर या गोष्टी ज्या आहे नेचरमधल्या त्या काय करतात, अफेक्ट करतात आणि हळूहळू त्यांचं कन्व्हर्शन फॉसिलमध्ये होतं. ठीक आहे, हे जे पहिल्या याच्यामध्ये दाखवलं आहे तुम्हाला ते स्टोनमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे तो ॲनिमल हळूहळू, बरोबर आहे. आणि दुसरं जे पिक्चर दिसतं आहे आपल्याला, या पिक्चरमध्ये काय दिसतं आहे आपल्याला, त्याचं प्रिंट दगडामध्ये उमटलेलं आहे, बरोबर. ही आधी काय होती, चिखल, गाळ, माती असेल आणि हळूहळू त्याचं कन्व्हर्शन काय झालं, दगडामध्ये झालं. ओके, तर या मेथडने फॉसिल्स क्रिएट होतात आणि इव्हॉल्युशनसाठी हे आपल्याला काय आहे, खूप युजफुल आहेत फॉसिल्स. कार्बन कन्झम्पशन, आता ही एक मेथड आहे ज्या मेथडने तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तो जो ॲनिमल आहे ज्याचा तुम्हाला फॉसिल मिळाला तो किती जुना आहे. याला कार्बन डेटिंग मेथड म्हणतात. ओके, कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट स्टॉप्स आफ्टर डेथ. बॉडीमध्ये जे कार्बन प्रेझेंट असतं ते कार्बनचं कंटेंट जे आहे ते म्हणजे आता सपोज एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये किती कार्बन आहे, जोपर्यंत तो जिवंत असतो ॲनिमल तोपर्यंत त्याचं कन्झम्पशन होत राहतं. पण एकदा डेथ झाली की त्यानंतर त्यांचं कन्झम्पशन स्टॉप होतं आणि मग हा जो कार्बन आहे, रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन जो बॉडीमध्ये प्रेझेंट असतो त्याचं हळूहळू डिकेईंग सुरू होतं. ओके, द डिकेईंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 occurs continuously. In case of dead bodies of plant and animal, instead of remaining constant, the ratio, पहा आपल्या बॉडीमध्ये दोन तऱ्हेचे कार्बन प्रेझेंट असतात, कार्बन 12 आणि कार्बन 14. कार्बन 14 रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे, सॉरी, कार्बन 12 रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स नाही आहे, कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे. तर बॉडीमध्ये कार्बन 12 जो आहे तो कॉन्स्टंट जसाच्या तसाच राहतो आणि जो कार्बन 14 आहे त्याचं हळूहळू काय होतं, डिकेईंग स्टार्ट होतं, हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत जातं. आणि मग तुम्ही कार्बन 12 आणि कार्बन 14च्या रेशोवरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की एखादा फॉसिल किती जुना आहे ते. ठीक आहे, the ratio between carbon 12 and carbon 14 changes continuously as carbon 12 is non-radioactive. The time passed since the death of the plant and animal can be calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in their body. This is carbon dating method. It is used in paleontology or anthropology for determining the age of human fossil and manuscript. तुम्हाला हिस्ट्रीच्या स्टडीसाठी आणि बायोलॉजीच्या, आर्किओलॉजीच्या स्टडीसाठी तुम्हाला काय लागतं, इव्हॉल्युशनच्या स्टडीसाठी तुम्हाला कार्बन डेटिंग ही मेथड तुम्ही काय करता, यूज करता. वन्स द एज ऑफ फॉसिल कॅन बी डिटरमाइंड बाय सच टेक्निक, इट बिकम इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर erstwhile organisms. It seems that vertebrates have been slowly originated from invertebrates. आपण बायोलॉजीचं ते क्लासिफिकेशन पाहिलं होतं, पहा आठवते तुम्हाला. त्या क्लासिफिकेशनमध्ये आपण ही स्टडी केलेली आहे की पहिले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बनले, मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनले, मग मल्टीसेल्युलरमध्ये पण हळूहळू डेव्हलपमेंट झाल्या, बरोबर. प्लांट्स बनले, ॲनिमल्स बनले, मग ॲनिमल्समध्ये इन्व्हर्टिब्रेट्स बनले, मग व्हर्टिब्रेट्स बनले. तर आपण असं म्हणू शकतो की इव्हॉल्युशनमध्ये जसजसं आपण मागे जाऊ आपल्याला कुठेतरी असा पुरावा मिळेल जो आपल्याला सांगू शकतो की व्हर्टिब्रेट्स कशापासून इव्हॉल्व झाले, इन्व्हर्टिब्रेट्सपासून इव्हॉल्व झाले. ठीक आहे, हे पहा इथे काही एक्झाम्पल दाखवलेलं आहे.
कोणता ॲनिमल किती जुना आहे याचे प्रूफ आपल्याला काय मिळतात याच्यामध्ये मिळतात. ज्या अर्थच्या आपण वेगवेगळ्या लेवल्स पाहिल्या. आता हे स्वाभाविक गोष्ट आहे की जे रिसेंटली मेलेले ॲनिमल्स जे आहेत ते तुम्हाला अर्थच्या वरच्या लेयर्समध्ये सापडतील. जितकं जास्त आतमध्ये तुम्ही खोदत जाल तितक्या आतमध्ये मिळालेले जे सॅम्पल्स आहेत ते अजून जास्त जुने आहेत. हे आपल्याला साधं कॉमन सेन्स आहे की वरची माती ही जास्त नवीन असेल ना, आतमध्ये जे खूप जुनं आहे ते खूप आतमध्ये गाडल्या गेलेलं असेल. तर जे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत ते आपल्याला खूप आतमध्ये त्यांचे फॉसिल्स आपल्याला जमिनीमध्ये सापडत गेले. ठीक आहे. आणि हा प्रूफ आहे इव्हॉल्युशनचा. हे काय आहे, एक प्रकारचा प्रूफ आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझमच्या मधल्या लिंक्स ज्या आता प्रेझेंट नाही आहे पण अर्थवर काही काळाआधी प्रेझेंट होत्या. याचे काही एक्झाम्पल्स आहे. लंग फिश नावामध्येच आहे की ही फिश आहे जिला लंग्स प्रेझेंट आहे. म्हणजे लंग्स आहे म्हणजे ती एअरमध्ये ब्रीथ करू शकते. बरोबर आहे ना. म्हणजे ॲम्फिबियनचं एक्झाम्पल आपण तिला कन्सिडर करू शकतो. पहा, some plants and animals show some morphological characters by which they can be related to different groups. Hence they are called as connecting links. म्हणजे त्यांचे जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते दोन वेगवेगळ्या ग्रुप्सच्या कॅरेक्टरिस्टिक्सशी मॅच होतात. फॉर एक्झाम्पल पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, parapodia like organs are present. Similarly, these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropods. म्हणजे यांचे कॅरेक्टरिस्टिक जे आहे पेरिपॅटसचे पॅरापोडियाशी पण मॅच होतात आणि आर्थ्रोपोड्सशी पण मॅच होतात. This indicates that peripatus is the connecting link between annelida. Annelida म्हणजे काय, ज्यांची सेगमेंटेड बॉडी असते त्यांना annelida म्हणतो आपण, and arthropoda. Similarly, duck-billed platypus lay eggs like reptile but show relationship with mammals due to the presence of mammary gland. Platypus अंडे देतो आणि त्यांच्या पिलांना दूध पण पाजतो आणि त्याच्या बॉडीवर केस पण आहेत. म्हणजे रेप्टाईल आणि मॅमल्स या दोघांची कनेक्टिंग लिंक आहे हा प्लॅटिपॅटस. लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन with lungs irrespective of being fish. These examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. म्हणजे आपण याच्यावरून आयडिया घेऊ शकतो की मॅमल्स रेप्टाईलपासून इव्हॉल्व झालेले आहे आणि ॲम्फिबियन्स कशापासून इव्हॉल्व झालेले आहे, फिशेसपासून. तर असे काही एक्झाम्पल्स आहेत ज्या एक्झाम्पल्समधून आपल्याला काय मिळतो, इव्हिडन्स मिळतो की हे इव्हॉल्युशन जे आहे एका स्पीसीजपासून दुसरी स्पीसीज काय झालेली आहे, इव्हॉल्व झालेली आहे. याचे हे काही प्रूफ्स आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. आता हा एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स पहा. हे काही ॲनिमल्स आहेत ज्यांचे एम्ब्रिओ म्हणजे काय, जेव्हा बेबी रिप्रोडक्शन नंतर जेव्हा फर्टिलायझेशन होतं त्यानंतर आधी बनते काय, एक सिंगल सेल बनतो म्हणजे मेल आणि फिमेल गमेटपासून, त्याला आपण झायगॉट म्हणतो. ओके. त्या झायगॉटमध्ये डेव्हलपमेंट होऊन तयार होतो एम्ब्रिओ. ओके. तर हे जे एम्ब्रिओ आहे त्याच्यामध्ये इनिशियल स्टेजमध्ये त्यांचा शेप पहा कसा आहे. सगळ्यांचा शेप तुम्ही इथे पहा. नावं काय आहे, फिश, सॅलमेंडर, टॉर्टॉईस, चिकन, पिग, हे सगळे ॲनिमल्सचे सगळ्यात शेवटी मॅन आहे. ओके. ह्या सगळ्या ॲनिमलचे डेव्हलपमेंट झाल्यानंतरच्या स्टेजेस पहा. तुम्ही थर्ड स्टेजमध्ये प्रत्येकाचा शेप तुम्हाला वेगवेगळा दिसतोय ना. सेकंड स्टेजमध्ये पण थोडा डिफरन्स व्हायला लागलेला आहे. पण जर तुम्ही फर्स्ट स्टेज पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की मॅक्सिमम सिमिलॅरिटी आहे त्यांच्या एम्ब्रिओच्या स्ट्रक्चरमध्ये. बरोबर आहे. याचा अर्थ काय, यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजमध्ये सिमिलॅरिटी आहे. म्हणजे काय, म्हणजेच हे कुठे ना कुठे एकमेकांशी कनेक्टेड असल्याशिवाय एक्झॅक्ट जशीच्या तशी त्यांचे एम्ब्रिओज नाही दिसणार. बरोबर आहे ना. तर हा एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स आहे की हे सगळे एकाच
ॲनिमलपासून इव्हॉल्व झालेले आहे असं आपण ॲनिमल ग्रुपपासून म्हणूया. आपण एकाच ॲनिमल ग्रुपपासून हे सगळे ॲनिमल्स इव्हॉल्व झालेले आहेत याचं हे काय आहे, प्रूफ आहे. बरोबर आहे ना. सो दिस इज एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. पहा तर, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना व्हर्टिब्रल कॉलम असतो तो. गिवन इन द पिक्चर शोज दॅट all embryos shows extreme similarities during initial stages and those similarities decrease gradually. जशी जशी डेव्हलपमेंट होते तसे हे सिमिलॅरिटीज कमी कमी होत जातात. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस ॲनिमल्स. या सगळ्या ॲनिमल्सचा ओरिजिन कॉमन आहे. हे आपल्याला कशापासून कळतं, हे आपल्याला त्यांच्या इनिशियल स्टेजमधल्या एम्ब्रियोच्या सिमिलॅरिटीमधून कळतं. ठीक आहे. तर इथेच आपण इव्हिडन्सेस पाहिले. टोटल किती इव्हिडन्सेस पाहिले आपण, 6. आणि यापैकी म्हणजे प्रत्येक इव्हिडन्स आपल्याला प्रूव्ह करून देतो की इव्हॉल्युशनमुळे एका पर्टिक्युलर ॲनिमल किंवा प्लांट ग्रुपपासून बाकीचे ॲनिमल्स किंवा प्लांट्स इव्हॉल्व झाले याचे हे काय आहे, प्रूफ आहेत. ओके. 6 प्रूफ आपण टोटल पाहिले. बाकीचा टॉपिक आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू.